मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे। नवीन वर्षातला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे। फडणवीस यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज होत आहे। कोनसरी इथल्या लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री आज लोकार्पण करतील। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नवीन वर्षाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय मागास आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात या ठिकाणी DRI लोह खनिज प्रकल्पाचं लोकार्पण करून जे आहे ते एकूणच सुरुवात करणार आहे। आपण पाहू शकतो की दृश्यांमध्ये या ठिकाणी आता कोनसरी येथील हा प्रकल्प आहे। लायन्स मेटल लिमिटेड यांचं हे प्रकल्प असून या ठिकाणी आता मुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं लोकार्पण केलं जाणार असून एकूणच या ठिकाणी जे आहे ते सुरजागडवरून जे काही लोह खनिज संपत्ती आहे ती या ठिकाणी आणली जाणार आणि त्यावर प्रक्रिया करून एकूणच पाहू शकतो की आपण या ठिकाणी संपूर्ण काम होणार आहे। आणि सुरजागडवरून जी काही लोह खनिज आहे ती अगोदर वाहतुकीने या ठिकाणी आणली जात होती, मात्र आता ती स्लरी पाईपलाईनच्या माध्यमातून जवळपास 80 ते 87 किमी अंतर पाईपलाईनच्या माध्यमातून जी आहे ते ही लोह खनिज संपत्ती या ठिकाणी आणली जाणार आहे। त्यामुळे वाहतुकीची जी काही रस्त्यानं कोंडी होणार होती ती कोंडी देखील आता कुठेतरी थांबणार आहे। मात्र एकूणच या प्रकल्पाच्या माध्यमातून अतिशय मागास आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला या परिसरामध्ये जे आहे ते जवळपास सद्यस्थितीमध्ये 10,000 तरुणाच्या हाताला जे आहे ते रोजगार मिळणार आहे आणि भविष्यामध्ये अजूनही या ठिकाणी जे आहे ते रोजगार निर्मिती वाढण्याची शक्यता आहे। आणि एकूणच देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं कुठेतरी गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचं त्यांचं जो काही स्वप्न होतं तो कुठेतरी पहिल्याच दिवसापासून त्याचं लोकार्पण करून देवेंद्र फडणवीस जे आहे ते या ठिकाणी सुरुवात करणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।